हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण परत एकदा ओढणीचं ट्रान्सफॉर्मेशन घेऊन आलेलो आहोत। कस्टमरची ओढणी आहे आणि याला शॉर्ट कुर्तीमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे। तर बघू शकता, कुर्ती मी फोर फोल्डमध्ये ओढणी मी फोल्डमध्ये करून घेतलेली आहे आणि इकडच्या साईडला बंद बाजू आहे आपल्याकडून आणि समोरच्या साईडला खुल्या बाजू आहेत। तर खाली बॉर्डर आहे, दोन्ही साईडला बॉर्डर होते याच्या रुंदीमध्ये आणि लांबीमध्ये बॉर्डर नाही आहेत। तर ही क्रेपमध्ये अस्तर आहे, थोडंसं जाड कापड लागणार होता कारण ओढणीचं कापड थोडंसं पातळ आहे। तर डिपेंड अपॉन तुम्ही अस्तर वापरू शकता। आता हे मी मेजरमेंटनुसार कटिंग करून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता कटिंग झालेलं आहे आणि आपण हिला स्टिचिंगसाठी घेऊया। थोडीशी तिचे हे बघायचे आहेत आपल्याला स्लीव्स। आणि हे बघा, मी वरती पूर्ण दोन्ही साईडनी फोल्ड असा कपडा होता, तर तो आपल्याला स्लीव्जला वापरता येईल कारण स्लीव्जसाठी कपडा उरत नाही ओढणीमध्ये मोस्टली, ओढणी विड्थ कमी असेल तर आपण हा फोल्ड करून घेतला होता आणि कुर्तीची लेंथ पण शॉर्ट होती, त्यामुळे इथे वरच्या साईडला जॉईंटमध्ये कपडा आपल्याला स्लीव्जसाठी उरलेला आहे। तर तिथून आपल्याला स्लीव्जचं कटिंग करून घ्यायचं आहे। मी क्रेपमध्ये ऑलरेडी स्लीव्ज कट केलेले आहेत। बरेचदा स्लीव्जला अस्तर नाही लावत, पण याचा कपडा खूपच पातळ असल्यामुळे आपल्याला स्लीव्जला अस्तर लावावं लागणार आहे। तर बघू शकता स्लीवचं अस्तर आपण याच्यावर ठेवून घेत आहोत आणि स्लीवचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। आता याचे कप स्टाईल स्लीव्ज आहेत, हे बघू शकता तयार झालेली आहे कुर्ती। तर हे बघा, मी स्लीव्ज लावून केलेलं आहेत आणि थोडासा कपडा कमी होता, तर आपल्याला डिझाईन एलिमेंट पण ॲड होईल आणि इथे एक गोल्डन बॉर्डर तयार केलेली आहे। आता ही बघा गोल्डन बॉर्डर, तीच दोन्ही साईडची बॉर्डर आपण प्रिझर्व करून इथं अटॅच केलेली आहे। तर ती दोन्हीकडं जॉईंट केलेली आहे। आता एक गोल्डन आणि त्याच्यासोबत एक ग्रीन एक पट्टा होता, तर तो आपण ग्रीन पट्टा इथं लावला आहे आणि त्याची गोल्डन इकडे स्लीव्जला दोन्ही साईडला लावलेली आहे। त्याचे कप स्टाईलमध्ये स्लीव्ज बनवलेले आहेत, कॉलर्स मध्ये हे आहे नेक आपला, आणि फ्रंटला थोडासा व्ही स्टाईलमध्ये आपल्याला ओपन ठेवायचं आहे, घालायला इझी जाईल म्हणून। आणि इथे पण मी बॉर्डर लावून घेतलेली आहे। खाली मी दोऱ्यांचं टॅसल बनवलं आहे।